श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तुम्हाला लग्नाला जायचं आहे आणि झटपट तयार व्हायचं आहे, चेहऱ्यावर फाईन लाईन्स, डाग, काळेपणा आणि डलनेस आलेला आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच सुंदर ब्युटी टिप्ससाठी माझ्यासोबत राहा. तर हा फेस पॅक आता कसा बनवायचा हे आता आपण बघूया. याच्यासाठी घेतला आहे मी एक बाऊल. याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मसुरीचं पीठ. मसुरीची पीठ हे डेड स्किन काढण्यास मदत करते आणि आपली स्किन खूप सॉफ्ट ठेवते. त्याच्यामुळे आपल्याला 1 ते 1.5 चमचा हे मसुरीचं पीठ लागणार आहे. तुम्हाला जर हातापायासाठी करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी आपल्याला थोडं जास्त घ्यावं लागेल क्वांटिटी सगळ्याची. पण हे आता आपल्याला फक्त फेससाठी करायचं आहे, म्हणून मी तेवढी 1 ते 1.5 चमचा क्वांटिटी घेतली आहे. आता मी घेतलेली आहे 1 चमचा त्याच्यामध्ये मुलतानी माती. मुलतानी माती चेहऱ्यावरील आपल्या अतिरिक्त तेल कमी करते, त्वचा स्वच्छ करते आणि नैसर्गिक ग्लो आणते. तर ती थोडीच घ्यायची आहे. मसूर पीठ आपण जास्त घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला टाकायचे अर्धा चमचा कॉफी. तुम्ही कुठल्याही कंपनीची कॉफी घेऊ शकता. मी इथे नेसकॅफे घेतलेली आहे. कॉफी हे स्क्रबचं काम करते. आपली जी डेड स्किन असेल ते काढते आणि चेहऱ्यावरती इन्स्टंट फ्रेश लुक आणते. तर अशा प्रकारे मी याच्यामध्ये अर्धा चमचा कॉफी टाकून घेतलेली आहे आणि प्रत्येक साहित्य टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं. आणि आता आपल्याला टाकायचं आहे थोडंसं गुलाबजल. गुलाबजलाचं मी आधीच सांगितलं तुम्हाला की उन्हाळ्यात जास्तीत जास्त वापर करत चला. ते त्वचेला आपल्या फ्रेश ठेवतं, टोनरप्रमाणे काम करतं आणि चेहरा आपला ताजातवाना दिसतो. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला ॲलोव्हेरा जेल. ॲलोव्हेरा जेलसुद्धा आपल्या स्किनला थंडावा देतो, मॉइश्चर टिकवतं आणि आपली स्किन अशी थंड थंड वाटते. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला इव्हियॉन कॅप्सूल. इव्हियॉन कॅप्सूल आपल्या स्किनला पोषण देतं आणि जी स्किन ड्राय वगैरे होत असेल तर ड्रायनेससुद्धा कमी करते, कारण आपण याच्यामध्ये मुलतानी माती टाकली आहे, तर त्याचा ड्रायनेस तो कमी करतं आणि ग्लो वाढवतो. इव्हियॉन कॅप्सूल तुम्ही होईस्तोवरची छानपैकी कट करून घ्या, तरच त्याच्यातलं जेल सगळं निघते. आणि आता हे सगळं अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते असं छान पातळ कन्सिस्टन्सी आपल्याला मिळाली पाहिजे. तर आपल्याला याच्यामध्ये ॲलोव्हेरा जेलनीच ते पूर्ण फेस पॅक तयार करायचं आहे. याच्यामध्ये कुठलंही दही घ्यायचं नाही आहे किंवा दूध घ्यायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण ॲलोव्हेरा जेलनीच ते छान मिक्स करत आहे. तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये जास्तीत जास्त ॲलोव्हेरा जेलचा यूज केलेला आहे, कारण नुसतं ॲलोव्हेरा जेलनी फेस पॅक भिजवला असतं त्वचेला जास्त मॉइश्चर मिळते, चेहरा कोरडा पडत नाही. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे दही आणि थोडंसं कॉफी. मी चेहरा स्वच्छ करून आलेले आहे, कारण आपल्या चेहऱ्यावर कॉस्मेटिक्स असतं किंवा आपल्या चेहऱ्यावरती डस्ट धूळ असतं, ते स्वच्छ करून घ्यायचं पहिले. आणि हे हातावरच मिक्स करायचं. थोडंसं आपल्याला 1 चमचा दही घ्यायचं आहे आणि अगदी चिमूटभर आपल्याला कॉफी घ्यायची आहे. जसं आपण मीठ घेतो ना चिमूटभर, तेवढी घेतली तरी चालेल कॉफी, कारण याचं आपल्याला असं सौम्य स्क्रब तयार करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला फेस पॅकच्या आधी आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे. तर आता अशा प्रकारे हे मी मिक्स करत आहे आणि चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. स्क्रब लावायच्या आधीसुद्धा चेहरा व्यवस्थित वॉश करून आलेली आहे मी. आणि हळूहळू छान त्याची मसाज करायची. तर आता अशा प्रकारे मी चेहऱ्याला पूर्ण स्क्रब करून घेतलेला आहे, अगदी कपाळाला, चेहऱ्याला पूर्ण. आणि आता व्यवस्थित पुसून घ्यायचं, किंवा तुम्ही स्वच्छ धुवून आले तरी चालेल किंवा कॉटननी पुसलं तरी चालेल. तुम्ही पाहू शकता किती छान स्वच्छ झालेला आहे चेहरा. आणि आता आपल्याला जो तयार करून ठेवलेला फेस पॅक होता तो अप्लाय करायचा आहे. त्याआधी मी रोज स्प्रे चेहऱ्यावरती करून घेत आहे, कारण चेहरा आपल्याला ओला ठेवायचा आहे. तुम्ही साधं पाणी स्प्रे केलं तरी चालेल, साध्या पाण्याचा हात फिरवला तरीही चालेल. आणि आता आपल्याला फेस पॅक अप्लाय करायचा आहे, जो आपण आधीच तयार करून ठेवलेला आहे. हा फेस पॅक तुम्ही जर आधी करून ठेवला असेल तयार, तो फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, कारण छान अजून थंड थंड अजून आपल्या चेहऱ्याला छान वाटतं, कारण आता सध्या उन्हाळा आहे. अशा प्रकारे मी पूर्ण फेस पॅक आता चेहऱ्याला लावून घेतलेला आहे. उरला होता तो हातालासुद्धा लावून घेतला आहे. याने आपल्या चेहऱ्याबरोबर आपले हातसुद्धा क्लीन होतात. आणि हा फेस पॅक लावल्यानंतर सुद्धा 1 मिनिट त्याची मसाज करायची व्यवस्थित आणि मग 5-10 मिनटं त्याला सुकू द्यायचं. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 3 वेळा यूज करा आणि 10 ते 15 मिनटं आपल्या चेहऱ्यावर ठेवा. वाळल्यानंतर त्याला छानपैकी थोडासा चेहरा ओला करून मग काढायचं. तुम्ही बघू शकता आता हा माझा फेस पॅक हाताला
चिपकत नाही आहे, म्हणजे हा फेस पॅक पूर्णपणे वाळलेला आहे. आता थोडा चेहरा ओला करायचा आणि हळूहळू तो घासून क्लीन करायचा. तुम्ही पाहू शकता चेहरा किती स्वच्छ आणि क्लीन निघालेला आहे. ते छान पिंक पिंक आपल्याला ग्लो दिसत आहे. या फेस पॅकमध्ये ॲलोव्हेरा जेल टाकल्यामुळे मॉइश्चर मिळते, चेहरा कोरडा पडत नाही आणि आपली स्किन सॉफ्ट राहते. ॲलोव्हेरा आपल्या स्किनला थंडावा देतो, त्यामुळे जळजळसुद्धा कमी करते. सनटॅन असेल ते सुद्धा ते कमी करतं आणि आपला फेस पॅकचा रिझल्ट अजून खूप सुंदर दिसतो. आणि मी आता चेहरा स्वच्छ पुसून घेत आहे. चेहरा कधीही थंड पाण्यानेच धुवायचा. तुम्ही बघू शकता चेहरा किती स्वच्छ क्लीन दिसत आहे. जो आपल्या स्किनवर जो काळवटपणा आलेला होता, डेड स्किन, धूळ, डस्ट सगळी निघून गेलेली आहे. आता मी थोडंसं ॲलोव्हेरा जेल घेत आहे हातावरती आणि स्किन खूप सॉफ्ट झालेली आहे आपली, तुम्ही बघू शकता. आता ॲलोव्हेरा जेल घेऊन थोडं चेहऱ्याला मसाज करायची आहे. तुम्ही थोडी 2 ते 3 मिनटं मसाज जरूर करत राहा, कारण त्याने आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन होतं. हा फेस पॅक आपल्या ज्या स्किनचे पोअर्स असतात ते डीप क्लीन करतो, नंतर डेड स्किन काढतो आणि आपल्या चेहऱ्यावरती एक नॅचरली ग्लो आणतो. तर कसा वाटला हा फेस पॅक? मी परत एकदा आवर्जून सांगते, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.